नमस्कार यूट्यूब फॅमिली. चला तर आज आपण बघूया कंदुरीतलं मटण. तर फ्रेश ताजं मटण आणलेलं आहे, बकऱ्याचा अर्धा किलो. खूप महाग आहे म्हणून अर्धा किलोच आणलेला आहे. आम्ही दोघंच खाणार आहोत म्हणून. तर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं. त्यामध्ये नंतर हळद, मीठ आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकून 5 मिनटं मॅग्नेट करायला ठेवायचं बाजूला. मॅग्नेट करायला ठेवलं. आता एक पळी तेल टाका पातेल्यामध्ये. थोडासा कांदा टाका, लाल होईपर्यंत त्याला परतून घ्या. नंतर थोडंसं एक चिरलेलं टमाटर टाका आणि नंतर वरून मटण टाका. मटण टाकून घेतलं, हलवून घेऊया आणि वर प्लेट झाकून ठेवूया. प्लेटीमध्येच पाणी गरम करायला ठेवायचं. ते पाणी गरम केलं की मध्ये टाकायचं. नंतर दुसरं टाकायचं पाणी. ते पण पाणी गरम केलं की शिजायला ठेवायचं. मटण शिजलेलं आहे. आता थोडंसं सपक सूप बाजूला काढून ठेवायचं. सपकला मुलं असली किंवा गुटखा खाणारे माणसं असले तर ते सपक खाऊ शकतात. आता मसाला तयार करूया. कांदा भाजा, थोडा लालसर होईपर्यंत कांदा भाजा. कांदा काढून घ्या. नंतर थोडेसे धने, 2 लवंगा, 4 काळी मिरी, थोडंसं तेल टाकून भाजून घ्या. थोडंसं खोबरं पण सुकं भाजून घ्या आणि नंतर मिक्सरमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून वाटून घ्या. आता मिक्सरमध्ये वाटलेलं आहे मिश्रण सारं. चला तर आता आपण आज फोडणीची तयारी करूया. पातेलं ठेवलं. एक पळी तेल टाकलं आणि ते वाटलेलं वाटण मध्ये टाकून थोडंसं तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं त्या मसाल्याला. नंतर 1 चमचा लाल तिखट, थोडासा गरम मसाला 1 चमचा आणि आपला घरचा काळा मसाला टाकून घ्यायचा मध्ये. आणि ते शिजलेलं मटण नंतर वरून टाकून घ्यायचं. मी जसं करते तसंच करा, म्हणजे भाजी चविष्ट लागेल. थोडंसं मटण भाजून घेऊया मध्ये तळून तेलामध्ये टाकलेल्या. पाच मिनटानंतर आपण ते राहिलेलं सूपमध्ये टाकून घेऊया. जेवढं लागते तेवढं पाणी टाकून घ्या. आम्ही दोघंच खाणार आहेत म्हणून मी थोडीच भाजी बनवणार आहे. मीठ वगैरे तपासून बघा. हे झालं आपलं कंदुरी मटण तयार. वरून कोथिंबीर टाका आणि गरमागरम भाकर चुरून वरून रस्सा टाकून खुसकरून खा. तर तुम्हाला माझी रेसिपी जर आवडली असेल तर सबस्क्राईब करा. नाही जरी आवडली तरी सबस्क्राईब करा. मी पुढची रेसिपी अजून छान बनवून दाखवेन. थँक्यू यूट्यूब फॅमिली. माझे व्हिडिओ बघा, व्ह्यूज वाढवा. धन्यवाद.